तर वर्ध्यातून लोकसभा लढण्यासाठी बच्चू कडू यांची चाचपणी सध्या सुरू आहे। बच्चू कडू यांनी वर्ध्यातील कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावली आहे। प्रहारच्या बैठकीमध्ये वर्ध्यामधून निवडणूक लढण्याबाबत निर्णय होणार असल्याचं कळतंय। बच्चू कडू हे अमरावतीमधून देखील निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच वर्ध्यामधून देखील लोकसभा लढवण्यासाठी आता बच्चू कडू यांच्याकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष वर्ध्यामधून देखील आता चाचपणी करतोय। नक्कीच बच्चू कडू स्वतः वर्ध्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करतोय। काही प्रमुख कार्यकर्त्यांशी काल चर्चा झाली आणि आज 2 वाजता कुरळपूर्ण या बच्चू कडू यांच्या गावी वर्ध्याच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघात 2 विधानसभा मतदारसंघ हे अमरावती जिल्ह्यातले येतात आणि प्रहारचं संघटन त्या भागात आहे। त्यामुळे बच्चू कडू स्वतः अमरावतीमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे आणि त्याचा निर्णय आजच्या बैठकीत होणार आहे। जर ते वर्ध्यातून लढले तर त्यांना माहितीतून बाहेर पडावं लागेल आणि त्या मार्गावर गेल्या काही दिवसात बच्चू कडू यांचा प्रवास जो आहे तो सुरू आहे। कारण की अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना त्यांनी विरोध केलेला आहे। त्यामुळे आता ते माहितीतून बाहेर पडणार का आणि कधी पडणार याची चर्चा सुरू झालेली आहे। तर दुसरा त्यांनी महत्त्वाचा विचार सुरू केला तो म्हणजे वर्धा लोकसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार जे असेल ते आणि महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे आणि आजच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे। वर्धा दुसऱ्या टप्प्यात येते आणि तिथे निवडणूक लढावी, लोकसभा निवडणूक लढावी याची चाचपणी बच्चू कडूंनी सुरू केलेली आहे। काल नागपुरातून गेले, नागपुरात काही प्रमुख कार्यकर्त्यांशी ते बोलले या विषयावर आणि आज वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे आणि आज कदाचित यावर निर्णय होऊ शकतो। नक्कीच गजानन, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।